मुलांची टिफिन पार्टी. गट्टू चिंकी लंच ब्रेकची वाट बघत होते आणि तेवढ्यात बेल वाजते. ये झाली एकदाची सुट्टी. मला तर खूप भूक लागलेली. फक्त आईने काहीतरी डब्याला मस्त दिलेलं असलं पाहिजे, जसा फ्राईड राईस आणि मंचुरियन. किंवा बर्गर्स. अरे तुम्ही खयाली पुलाव बनवणं बंद करा आणि डबा उघडून बघूयात, मग आपल्याला समजेल की आईने आपल्याला डब्यात काय दिलाय ते. एकदम बरोबर. चल उघडूया. जसं मुलं आपले डबे उघडतात, सगळे एकत्रच म्हणतात, चिंकी, आपल्या डब्यात तर आईने भोपळ्याची भाजी दिलीये. हो गट्टू, ही तर मला अजिबात नाही आवडत. आणि माझ्या आईने सुद्धा भेंडी दिली मित्रांनो. आणि माझ्या डब्यात दुधी भोपळा. मी तर हे सगळं खाऊन खाऊन कंटाळलीये. कालही आईने अशीच तुरीची भाजी दिलेली. पण आता जे मिळालंय ते खावं तर लागेलच ना गुड्डी. हो, पण माझ्या डोक्यात एक मस्त कल्पना येतेय मित्रांनो. पण ती काय? हे बघा, आपण सगळेच या रोजच्या डब्याला कंटाळलोय ना. होय, हा, बरोबर बोललीस. मग आपण सगळे रविवारी खास डबा पार्टी करूया, ते पण सोसायटी क्लब मध्ये. काय खास डबा म्हणजे काय ग चिंकी? आपण सगळेजण प्रत्येकी एक एक राज्य निवडूया आणि मग त्या राज्याचा खास पदार्थ बनवून आणूया. ह्यात खूप मजा येईल आणि आपण सगळे दुपारचं जेवण मस्त करूया. अरे वा चिंकी, हे तर ऐकायलाही खूप छान वाटतंय. वेगवेगळ्या राज्यांचे खास पदार्थ. यम्मी. आणि आपण त्या राज्याचा खास ड्रेस सुद्धा घालून येऊ शकतो. म्हणजे जर कोणी पंजाबी डिश निवडली तर तो पंजाबी ड्रेस घालून येईल. हो गुड्डी, मस्त कल्पना आहे. यामुळे तर खूप मजा येईल. पण त्यासाठी आपल्या आई वडिलांना तयार करावं लागेल. अगं गुड्डी, जर आपण आईला डब्बा बनवायला मदत केली तर ते नक्की तयार होतील. हा, हे अगदी बरोबर बोललास गट्टू तू. अरे मित्रांनो, मी तर ठरवलंही की मी कुठल्या राज्याचा कुठला पदार्थ आणणार आहे. वा गुड्डी, काय विचार केलास तू? पंजाब. मला पंजाबी संस्कृती खूप आवडते. त्यांचं जेवण तर खूप मस्त असतं. जर गुड्डी पंजाबी खाणं आणणार असेल तर मी आणेन राजस्थानी फूड. यमी यमी. ठीक आहे, मग मी आणेन बंगाली खाणं. मस्त कल्पना हरी. पण गट्टू चिंकी, तुम्ही सुद्धा सांगा की तुम्ही लोक काय आणणार आहात. आम्ही अजून ठरवलं नाही. चिंकी, आपण घरी जाऊन आईला विचारूयात. हो, एकदम बरोबर गट्टू. मग काय होतं, गट्टू चिंकी घरी जातात आणि आईला सगळं काही सांगतात. बर गट्टू चिंकी, तर तुम्ही सगळ्या मित्रांनी असं करायचं ठरवलंय तर. हो आई, आणि आम्हाला समजत नाहीये की आम्ही डब्यामध्ये कोणत्या राज्याचा पदार्थ घेऊन जाऊ. मुलांनो, तुम्ही पंजाबी जेवण घेऊन जाऊ शकता. मस्त छोले भटुरे आणि लस्सी. नाही आई, हे तर गुड्डी आणणार आहे. बर, मग हा, बंगाली कसं वाटेल? नाही नाही आई, ते तर हरी आणतोय. अरे देवा, बरं ठीक आहे. मग गुजराती कसं वाटेल? अगं हो आई, ही मस्त कल्पना आहे. गुजराती जेवण कोणीच आणणार नाहीये. पण आई, आपण गुजराती जेवणामध्ये काय बनवायचं आणि काय घालायचं? बघत राहा मुलांनो, हे तर मी संध्याकाळीच सांगेन. पण आई, स्वयंपाक करताना आम्हालाही तुला मदत करायचीये. मग तुला आम्हाला सांगावं लागेल ना की काय बनवायचंय. ठीक आहे मुलांनो, मग तुम्ही दोघेही मला मदत करा. ओके, ओके, डन. डन. मग काय होतं, रविवारचा तो दिवस उजाडतो. गट्टू चिंकी आईची किचनमध्ये मदत करायला सुरुवात करतात. थोड्याच वेळात जेवण तयार होतं. चला मुलांनो, हे तयार झालंय. आता मी लवकर तुम्हा दोघांना तयार करते, नाहीतर उशीर होईल. आणि हो, बिंगोलाही सोबत घेऊन जा. ओके आई. थोड्याच वेळात तयार होऊन गट्टू चिंकी आणि सगळे मित्र सोसायटी क्लब मध्ये जमा होतात. चला मित्रांनो, आता एक एक करून सगळ्यांनी आपल्या ड्रेस आणि डब्याबद्दल सांगा. ओके. आम्ही आणलंय गुजराती स्पेशल उंधियो आणि ढोकळा. आणि सोबतच मी घातलीये ही गुजराती चनिया चोली. आणि मी घातलंय केडियो चूर्णो.
बघा मित्रांनो, बिंगोने सुद्धा गरब्याची टोपी घातली आहे. आईने त्याला घालून पाठवलंय. हे बघा, आम्ही आता सगळे गुजराती वाटतोय. चला चला, आता माझी पाळी. हे बघा मित्रांनो, मी आणलेत पंजाबचे खास छोले भटुरे आणि ते सुद्धा लोण्याबरोबर. आणि मी घातलाय पंजाबी सूट. ये! खूप छान गुड्डी. आता पुढचं हरी तू दाखव. आणि मित्रांनो, हे बघा, मी आई सोबत मिळून हे बनवलं आहे. हे बंगालचं स्पेशल चित्तो आणि राईस. आणि मी घातला आहे हा सफेद धोती आणि कुर्ता स्टाईल मध्ये. ये! हरी, तू तर एकदम मस्त दिसतोय, अगदी बंगाली. आता माझी पाळी. आता बंटी सुद्धा वॉक करत येतो. मी घेऊन आलोय राजस्थान स्पेशल दाल बाटी चूरमा. आणि मी घातलाय हा अंगरका कुर्ता आणि धोती. ये! आपण सगळे खूप मस्त दिसतोय मित्रांनो. हो, एकदम बरोबर गट्टू. चला, आता सगळ्यांनी आपला डबा आणि ड्रेस दाखवला. आता खायला सुरुवात करूया. तेवढ्यात पाठीमागून कुणाचा तरी आवाज येतो. हा कुणी दुसरा नाही तर मॉन्टी होता. थांबा सगळे, आता डॉनची एंट्री बाकी आहे. सगळी मुलं पाठीमागे वळून बघतात आणि आश्चर्यचकित होतात. अय्यो, मी आहे मॉन्टी अण्णा आणि मी घेऊन आलोय तामिळनाडू स्पेशल मसाला डोसा आणि इडली सांबर. मॉन्टीला बघून सगळी मुलं चकित झाली. मॉन्टी, तू इथे? शाळेमध्ये मी तुमच्या सगळ्यांचा प्लॅन ऐकला होता. तेव्हाच मी डिसाइड केलं होतं की तुमच्या लोकांच्या पार्टीचा स्पेशल गेस्ट मीच बनेन म्हणून. पण आम्ही तुला बोलावलंच नाहीये मॉन्टी. मला बोलवायची गरजच नाही, कारण मला हे माहिती होतं की माझ्याशिवाय तुम्ही लोक ही पार्टी एन्जॉय करूच शकत नाही. पण सोड ना गट्टू, आता मॉन्टी आलाच आहे ना, मग काय करू शकतो. चला, आपण पार्टी सुरू करूया. मला तर खूप भूक लागलीये आणि हे सगळं पारंपरिक जेवण किती मस्त दिसतंय. बरोबर बोललीस शिंकी. चला सुरू करूया. सगळी मुलं एकमेकांचं जेवण टेस्ट करतात. यम्मी, हे छोले भटुरे तर कमाल आहेत. आणि हे इडली सांबारही. तेवढ्यात मॉन्टी बिंगोला ढोकळा खाऊ घालतो, जो खाऊन बिंगो खूप खुश होतो. मॉन्टी, बिंगोला हे सगळं नको देऊस. आईने बिंगोसाठी खास डबा दिलाय. बिंगो, इकडे ये. हो, इकडे आहे बिंगो. काय गट्टू चिंकी, तुम्ही पण बिंगोला खाऊ द्या ना. नाही मॉन्टी, बिंगोचं जेवण वेगळं आहे. आपला टिफिन बघून बिंगो धावतच गट्टू चिंकीकडे जातो. व्हेरी गुड बिंगो. या बिंगोला तर मी आत्ताच सांगतो. मॉन्टी पाठीमागून जाऊन बिंगोची टोपी घेतो. ये, आता ही टोपी तुला काय बिंगो मिळायची नाही. पण बिंगो ही काही कमी नव्हता. तो मॉन्टीचं धोतर खेचू लागला. वाचवा 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 वाचवा. मॉन्टी आणि बिंगोला असं एकमेकांच्या मागे धावताना बघून सगळी मुलं हसू लागतात. वा वा, एकदम बरोबर बोललास मॉन्टी. तू जर आला नसतास तर आम्ही एवढं एन्जॉय करूच शकलो नसतो. अशा प्रकारे सगळी मुलं एकत्रितपणे ही पार्टी एन्जॉय करतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.